यू आर नॉट डिप्रेस्ड, यू आर जस्ट अनडिसिप्लिन. तुला एक थेरपिस्टची नाही तर तुला एक स्ट्रॉंग रुटीनची गरज आहे. यू डोंट नीड अ पिल्स, यू जस्ट नीड अ पर्पज. तू लो फील याच्यासाठी करतं क्योंकि उस आदमी को तुम छोड़ चुके हो जो बनने के लिए तुम बने थे. एव्हरी मॉर्निंग यू गेट अप विदाउट एनी प्लॅन अँड स्ट्रक्चर आणि नंतर विचार करतो मी एवढं हेवी फील का करतोय. इज नॉट अ केमिकल, दिस इज ओनली कॉन्सिक्वेन्स. आणि जे ओझं तू फील करताना ते फक्त तुझ्या वेस्टेज पोटेन्शियलचं आहे. पहिले शार्प होता, फोकस होता आणि एक लीडर होता. अँड नाऊ यू आर डिस्ट्रॅक्टेड अँड लॉस्ट आणि फक्त तुझ्या कम्फर्ट झोन मध्ये जगत आहे. तू सकाळी जेव्हा उठतं तेव्हा तुला वाटतं की तू खूप कॅपेबल आहे. नेहमी तू कम्फर्टली चूज करतं तुझ्या कंट्रोलच्या वरती. रियालिटी तर हेच आहे की डिसिप्लिनच प्युअर आहे. स्ट्रक्चर्स तुमच्या अंदर एक कॉन्फिडन्स घेऊन येते आणि पर्पज तुम्हाला विक्टीम बनवण्यापासून थांबवते. जेव्हा तुम्ही एका इंटेन्शन सोबत उठणं स्टार्ट करसाल, जेव्हा तुम्ही तुमच्या कमिटमेंट्सला ऑनर करसाल आणि डेली तुमच्या बॉडीला मूव्ह करसाल, तर हे सगळं फॉग क्लिअर होईल. सो बिल्ड हॅबिट्स रेदर दॅन एक्सक्युजेस अँड देन शो अप इन एव्हरी सिच्युएशन. तर तू ब्रोकन नाहीस, फक्त तू अनडिसिप्लिन्ड आहेस. ही डिसिप्लिन फ्री आहे जर तुम्ही त्याला अन करायला रेडी असाल.